लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड गावातून एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. सासरी राहणाऱ्या शेतमजूर लेकींनी आपल्या माहेराविषयी असलेलं प्रेम जपताना गावातील नालंदा बुद्ध विहारासाठी तब्बल 1.5 लाखांची धातूची मूर्ती दान करून एक आदर्श घालून दिला आहे. दिवाळी सणाला माहेरी आलेल्या लेकींनी आपापसात चर्चा करून विहारास बुद्ध मूर्ती देण्याचा संकल्प केला. सासरी असणाऱ्या 100हून अधिक लेकींनी फोनद्वारे एकमेकींचा संपर्क करीत 10 दिवसात 50,000 रुपये जमवले व पुढील 6 महिन्यात सर्वांनी मिळून 1.5 लाख रुपये जमा करून भिक्खू संघाच्या मदतीने थायलंड देशातून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणून आज दिनांक 5 मे रोजी विधिवत प्रतिष्ठापना करून दानातून व एकमेकीच्या सहकार्यातून अशक्य गोष्टीही शक्य करता येते याचं उदाहरण इतरांसमोर घालून दिलं. या कार्यक्रमासाठी आलेल्या भिक्खू संघात श्रीलंकन भिक्खूंची ही उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे, ज्यामुळे या सोहळ्याला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. यावेळी बोलताना या लेकींनी भविष्यात गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी शिवणखेड गावचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत असल्याचे सांगितले. सासरी असूनही माहेराशी नाळ जपणाऱ्या या लेकींच्या उपक्रमामुळे संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान वाटत आहे. एको संगस्त धेम एकोनी संगस्त धेम पूजेम इदं वेदान निपानस्स पच्चयो होतो सपसत्थान सपं लभन्तु साधु 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 दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सपदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवतावत साप्ये बुद्धा बलवत्ता पच्चेकानं क्षयं बलं अरहन्तानच्च तेजेन रक्तं वन्दामि सभ्यसो साधु 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 आयनी. संपूर्ण आणि देव आणि मनुष्यांना वारंवार उपदेश देत असताना वारंवार सांगतात की मन हे प्रमुख आहे, मन हेच प्रधान आहे. मनामध्ये कुशल आणि अकुशल आपण जे जे धारण करतो तशा तशा प्रकारचं फळ आपल्याला. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आम्ही मीटिंग घेतली गावावर आल्यानंतर, दिवाळीमध्ये सुट्ट्यांमध्ये मीटिंग घेतल्याच्या नंतर सगळ्या मीटिंग मध्ये एवढं छान त्यांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला. त्या प्रत्येकाने आम्ही सहज असं म्हटलं, एक जणांनी म्हटलं की मी वरण भात देतो, प्रत्येकांचं वाढत गेलं. मग प्रत्येकाने कोणी पात्र दिलं तर कोणी पाणी दिलं, प्रत्येकाचं दान हे वाढत वाढत गेल्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं. त्या दिवशी मीटिंग पण आमच्या मनासारखी झाली आणि म्हणून हा कार्यक्रम आज एकदम छान प्रकारे सगळं आम्ही बाहेर गावावरून, आणि मेन म्हणजे ही प्रज्ञा कांबळे ही प्रॉपर गावावर राहते आणि ज्योती सोनकांबळे तिचं सासर आणि माहेर आहे, त्यामुळं त्या दोघींच्या आम्ही फक्त कॉन्टॅक्ट मधूनच हे सगळं आम्ही सगळ्यांना एकत्र करणं, सगळ्यांना वर्गणी गोळा करणं, दान गोळा करणं समजा. सगळ्यांना त्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्ट करून 50,000 वर्गणी आम्ही एक 10 दिवसामध्येच आम्ही 50,000 वर्गणी गोळा केली होती. आणि त्याच्यानंतर हे एकमेकांच्या आम्ही दररोज कॉन्टॅक्ट मध्ये राहायचो, सगळ्यांना दररोज आम्ही बोलायचो की आज काय करायचं, उद्या कोणाला फोन लावायचा, कोणाला काय कसं करायचं, कोणाला कशाविषयी माहिती कशी सांगायची, त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून केल्या. तर ही संकल्पना सुरुवातीला जेव्हा गेल्या वर्षी म्हणजे 2025ला तेव्हा बुद्ध जयंती होती, तेव्हा त्या दिवशी छोटीशी एक साजरी केली आम्ही तेव्हा. तर ह्या भीमकन्या होत्या बायलिकी ह्या गावामधल्या, की त्या पण त्या होत्या की सुट्टीमध्ये आलेल्या होत्या की साजरी करावा असं त्यांना वाटलं की ह्याच्यापेक्षा आपण अजून काय करू शकतो, की असं काय करू शकता की आम्हाला ते म्हणजे असं आनंदित वाटेल आणि अजून काय असून प्रोत्साहन वाटेल त्या
त्याविषयी. तर त्यांनी म्हणले की बाबा ही मूर्ती जे बसवलेली आहे ते तुम्हाला दान दिलेली आहे, याच्यापेक्षा आपण धातूची मूर्ती आणू आणि आम्ही जे 11 बायलिकी आहेत ते भीमकन्या म्हणून आपण ह्या गावाला माहेरी म्हणून दान देऊ असं त्यांनी ठरवल्यानंतर आम्हाला ह्या कालावधीला 6 महिने लागले की 110 बायलिकी होत्या, तर त्या 110 बायलिकीला आम्हाला 6 महिन्याची कालावधी लागली की रोज रोज त्यांना फोन करून त्यांना त्या दानाविषयी पूर्णपणे महत्व सांगणं की दान हे काय असतं आणि तुम्ही दान कसं करावे आणि का करावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या भीमकन्यांना बोलून आम्हाला ते पूर्ण मांडून त्यांच्याशी संपर्क साधून ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला त्या केल्या आम्ही सर्वांनी भीमकन्यांनी. आणि ज्या गावाल्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला सगळ्यांनी. महत्वाचं म्हणजे जे गावाले होते, जे महिला होत्या, त्यांचा खूप पुढाकार आम्हाला आणि आमचा पाठिंबा खूप होता त्यांना आणि त्यांचा पण आम्हाला होता. ही मूर्ती थायलंडहून आणलेली आहे, जे आता भंतीजी धम्मदेशना दिलेली आहेत. भंतीजी महाथेरो पय्यारत्न विपश्यनाचार्य हे नांदेड जे आहेत, त्यांनी आम्ही ह्याच्या थ्रू मागवलेली आहे थायलंडहून. आणि इतकं अर्जंट मागवली ती मूर्ती की विमानामधून ती मागवली, अशी तर ती बोटीमधून येते, पण आम्ही स्वतः की ह्या भीमकन्याचा पुढाकाराने आम्ही ती मूर्ती अशी मागवली. हो, वर्षातून सजासजी आता मी जेव्हा अगोदर ह्याच्या पौर्णिमेच्या अगोदर पूर्वी काहीच पौर्णिमा घेत नव्हतो, म्हणजे किंवा आता दर महिन्याला दर पौर्णिमा आम्ही अशी साजरी करतो आणि गुरुवार पण साजरे करतो. ह्याच्यामधून एवढं म्हणजे लेकरांमध्ये धम्म आणि बुद्ध आणि त्या धम्माचा प्रचार किंवा जे वाचन आहे, जे आपण बाहेरून वाचतो किंवा व्यवहारामधून घेतो, हे जे धम्मामध्ये आहे हे ह्याच्यातून मिळतं. तसं आम्हाला पाठिंबा आहे आमच्या गावातल्या सेवकांनी की तसं दिलेलं आहे की तुम्ही करा, तुम्ही एवढं करताय तर तुम्ही ह्याच्या पुढेही जाऊ शकता, तुम्ही ह्याच्या पुढेही कार्य करू शकता, तर तुम्ही करत राहा. सरपंचाचा बी आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट आहे की तुम्ही एवढे छान कार्य करायला तर आम्ही कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करू.